Ahuta
साथ करतील श्री हरिभक्तीकर रवीजी महाराज सांगळे, मृदंगाची साथ श्री हरिभक्तीकर विकासजी महाराज डवणे हे त्यांना साथ करा. बैसोनी निशार करीताचे बैसोनी निशार
देह जाता
बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्रदाता, कायाम्हा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता, दयाळ मायाळ जाणे कळवळा, दयाळ मायाळ जाणे कळवळा, शरणागता लळा राखो जाणे, न लगे सांगणे मागणे तयासी, जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची, तुका म्हणे लेई अलंकार अंगी, तुका म्हणे लेई अलंकार अंगी, विठ्ठल हा जगी तुझी होसी, कायाम्हा करणे अधिक साचोनी, देव झाला ऋणी पुरविता, पांडुरंगा करू
समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाची आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमी देविया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्रदाता काया महाकरणे अधिक साचोनी देव झाला ऋणी पुरविता अखिल गुणनिधान अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणावरुणालय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन भूवैकुंठ पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य देह प्राप्त झालेल्या प्रत्येकाला हिताचा आणि महत्वाचा असा उपदेश करतात. विठ्ठल चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भांबर्डा आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा कर्मधर्म संयोगानं माझ्या परम भाग्यानं हरिभक्तीपरायण आमचे अनुभव असतील तसेच गावातील सगळीच प्रतिष्ठित मंडळी वारकरी मंडळी हरिभक्तीपरायण भीमराव महाराज आहे
हरिभक्तीपारायण परमपूजनीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रावसाहेब महाराज बाबा आहे. तशीच आळंदीचा भांबर्ड्यातील सगळीच वारकरी मंडळी या सगळ्यांच्या नियोजनातून ही कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेली आहे. तसं बघितलं तर माझ्या समोर ज्ञानानं, वयानं आणि अधिकारानं मोठी मोठी मंडळी बसलेली आहे. हरिभक्तीपारायण शिवनाथ अण्णा आहे, हरिभक्तीपारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सागर महाराज आहे, हरिभक्तीपारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू दीपक महाराज आहे. ही सगळी ज्ञानी मंडळी आहे आणि यांच्या समोर माझ्यासारख्या सामान्य एका विद्यार्थ्यानं काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या असा माझा काही अधिकार नाही. परंतु का कीर्तन केलं एक सांगू का? थोडं वेगळं बोलू का? आमच्या वडिलांची ही सासूरवाडी भांबर्डाच आहे, आमच्या बंधूंची ही सासूरवाडी भांबर्डाच आहे. मग कीर्तन जावयाला नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं? विठ्ठलाचा भाग सोडा, मी विनोदानं बोललो बरं का, पण तसा काही माझा अधिकारही कीर्तन करण्याचा नाही. सगळी मोठी मोठी मंडळी आहे. हरिभक्तीपारायण आमचे किशोर महाराज आहे, दीपक महाराज आहे, भीमराव महाराज आहे. हरिभक्तीपारायण आळंदीचे रवी महाराज, सगळीच भांबर्ड्याची मंडळी, आमचे रावसाहेब महाराज अनुभव आणि शिवनाथ अण्णा मृदंगाचार्य, आमचे डवणे महाराज आणि सागर महाराज या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. विश्व माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि माझे श्री गुरु गुरुवर एकाथमूर्ती राऊत बाबा बाबांचे ही चरणी साष्टांग दंडवत आणि सेवेला प्रारंभ. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य देह प्राप्त झालेल्या प्रत्येकाला हिताचा आणि महत्वाचा असा उपदेश करतात. उपदेश करणारे तुकोबाराय आहे. उपदेशाचा विषय हा हिताच्या ठिकाणी प्रवृत्ती आहे आणि उपदेशाचा अधिकारी हा मनुष्य आहे. तुकोबाराय मनुष्याला उपदेश करतात. आपण जर या संसाराचं थोडं चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येईल, या संसारामध्ये मनुष्याचं वास्तवहित कशामध्ये आहे हे कुणालाच कळत नाही. माणसाच्या नातेवाईकांना कळत नाही की माणसाचं हित कशामध्ये आहे. अहो, नातेवाईकांना सोडा सो, जन्म देणाऱ्या आई वडिलांना कळत नाही की मुलाचं हित कशामध्ये आहे. म्हणून आई वडील मुलांना सांगतात, बाळा चांगलं भरपूर शिक, मोठा हो आणि भरपूर पैसे कमव. काय कमव? पैसे कमव. आता पैसे कमवणं म्हणजे हित होणं आहे का? पैशाचा आणि हिताचा संबंध नाही, परंतु आई वडील सांगतात याचा अर्थ आई वडिलांना हित कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चारती, माय बापे पिंड पाडियला माया, जन्म मरण जाया संत संग. पुत्र झाला चोर आणि माय बापा हर्ष थोर. म्हणजे आई वडिलांना हित कळत नाही. पण या जगाचं जर आपण थोडं चिंतन केलं तर या जगाच्या पाठीवरती मनुष्याचं वास्तव हित कशामध्ये आहे हे जर कुणाला कळत असेल तर त्यांना संत म्हणतात विठ्ठल माझे हित
जेने हा गोपाळ कृपा करी. तुकोबाराय चकार लावून बोलतात बरं का. म्हणजे ते करीती नाही, त्याची करीती, म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. आमचे श्री गुरु बाबा सांगत असतात, हा चकार फार मोकार असतो, सगळ्यांना बेकार करून टाकतो. विठ्ठल विठ्ठल. या जगाच्या पाठीवरती मनुष्याचं वास्तव ही संतांना कळतं. आणि तुकोबाराय संत आहे म्हणून तुकोबाराय आज आपल्याला उपदेश करतात. मनुष्य देह प्राप्त झालेल्यांना उपदेश करतात. या मनुष्य देहाचा जर आपण विचार केला तर हा मनुष्य देह फार विशेष आहे. मनुष्य देह दुर्लभ तर आहेच, परंतु त्याचबरोबर विशेष आहे. आपण जर थोडं चिंतन केलं तर जी वस्तू दुर्लभ असते ती वस्तू विशेष असते, आणि जी वस्तू विशेष असते ती वस्तू दुर्लभ असते. विठ्ठल विठ्ठल. हा मनुष्य देह फार विशेष आहे. भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, आणि ही सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनी निर्माण केल्या. किती? 84 लक्ष योनी निर्माण केल्या. आणि 84 लक्ष योनी निर्माण करून झाल्यानंतर भगवंतांना आपण निर्माण केलेल्या सृष्टीकडे थोडं वळून बघितलं. शांती ब्रह्म श्रीनाथ महाराजांनी गोड वर्णन केलं. ऐशा 84 लक्ष योनी सृजोनी पाहे परतोनी, तव निजात्म प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. ऐशिया देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवा ते भगवंता ते, मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. भगवंतानं 84 लक्ष योनी निर्माण केले आणि वळून बघितलं तर 84 लक्ष योनीपैकी कोणत्याही देहामध्ये भगवत प्राप्तीचा अधिकार नव्हता. भगवंताला दुःख झालं आणि भगवंतानं विचार करून मोठ्या आदरानं मनुष्य देह निर्माण केला. विठ्ठल. भगवंतानं निर्माण केलेल्या इतर 84 लक्ष योनी आणि मनुष्य देह यांच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? भगवंतानं निर्माण केलेल्या इतर 84 लक्ष योनी म्हणजे भोगभूमी आहे, आणि मनुष्य देह म्हणजे कर्मभूमी आहे. विठ्ठल. इतर देहामध्ये आणि मनुष्य देहामध्ये फरक आहे. नाथ महाराजांनी या फरकाचंही वर्णन केलं. आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण उद्धवा. मनुष्य देहामध्ये ज्ञान विशेष आहे. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहि. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, येणेची शरीरे शरीरा येणे सरे, इम्बहुनायर धारी चिरापडे. हाच तो मनुष्य देह आहे की या मनुष्य देहामध्ये साधना करून जन्म मरण रूपी संसारावरती विजय मिळून भगवंताची भेट घेता येते. म्हणून तर तुकोबारायांनी एका ठिकाणी या देहाला निधान म्हटलं. निधान नरदे निधान लागले हाती, देवती होईन मनती उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावी. या देहाला निधान म्हटलं. आपण जर संत वाङ्मयाचा थोडा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल, संतांनी काही ठिकाणी या मनुष्य देहाला चांगलं म्हटलं आणि काही ठिकाणी मात्र या मनुष्य देहाला नावं ठेवली. शांती ब्रह्म श्रीनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात फार सुंदर वर्णन केलं. देहा ऐसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे, देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. नाथ महाराज म्हणतात या मनुष्य देहासारखी वाईट वस्तू या पृथ्वीवरती नाही, आणि लगेच पुढे म्हणतात मनुष्य देहासारखी चांगली वस्तू त्रैलोक्यात नाही. विठ्ठल. ओखटे म्हणून त्यागावे तै मोक्ष सुखासी नागवावे, गोमटे म्हणून भोगावे तै अवश्य जावे नरकासी.
नाथ महाराज म्हणतात हा मनुष्य देह चांगला आहे म्हणून जर याचा भोग घेतला तर नरकात जावं लागतं आणि वाईट आहे म्हणून त्याग केला तर मोक्ष सुखाला मुकावं लागतं. विठ्ठल लोकांनी विचारलं महाराज मग या मनुष्य देहाचा त्याग करायचा की भोग घ्यायचा? नाथ महाराज म्हणतात या मनुष्य देहाचा त्यागही करायचा नाही आणि भोगही घ्यायचा नाही. मग तरी हे त्यागावे ना भोगावे मध्य भागी विभागावे आत्मसाधनी राखावे निज स्वभावे हिता लागे. नाथ महाराज म्हणतात या मनुष्य देहाचा त्यागही करायचा नाही आणि भोगही घ्यायचा नाही. या मनुष्य देहावरती असलेली आपली आसक्ती सोडायची आणि भगवत प्राप्तीकरिता प्रयत्न करायचा. विठ्ठल विठ्ठल शास्त्रदृष्टीनं जर आपण थोडं चिंतन केलं आणि स्वरूपत्वावच्छेदकानं जर या मनुष्य देहाकडे बघितलं तर स्वरूपानं तसा हा मनुष्य देह वाईटच आहे. ज्ञानोबरांनी वर्णन केलं देह तव पाचाचे जाहले कर्माशा गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाचवा घडी तव हे सरे. ज्ञानोबराय म्हणतात हा मनुष्य देह कसा आहे? काळ रूपी अग्नीच्या तोंडावरती धरलेला लोण्याचा गोळा म्हणजे मनुष्य देह. ज्ञानोबरांची भाषा. मला सांगा जर अग्नीच्या तोंडावरती लोण्याचा गोळा धरला तर किती वेळ टिकेल? 1 तास, अर्धा तास, क्षणार्धात नष्ट होऊन जाईल. तसा हा मनुष्य देह माशी पाखू पाकडी तव हे क्षणभंगुर नाही भरवसा क्षणभंगुर नाही भरवसा क्षणभंगुर सुद्धा याचा भरवसा नाही. म्हणून हा मनुष्य देह फार क्षणिक आहे, क्षणभंगुर आहे. परमपूजनीय गुरुवारांच्या मुखातून ऐकलेला आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की मनुष्य देह म्हणजे काचेचं भांड आहे. टिकला तर टिकला नाहीतर घेतानीच फुटण्याची शक्यता आहे. निमित्ताचा धनी केला आसे पाणी 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 निमित्ताचा धनी केला आसे
देह क्षणभंगूर आहे आणि हा मनुष्य देह स्वरूपत्वावच्छेदकानं मात्र वाईट आहे, पण कार्यत्वावच्छेदकानं जर या मनुष्य देहाकडे बघितलं तर देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, देव होता येत म्हणून चांगला आहे. विठ्ठल भगवंताच्या प्राप्तीकरिताच भगवंतानं हा देह निर्माण केला बरं का. देवतीला देह भजना देवतीला भजना देवतीला देह भजना देवतीला देह भजना बालिकेचा होय ध्यान पाठ बालिकेचा होय ध्यान पाठ बालिकेचा. देवतीला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य तर काय असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेणं हे आद्य कर्तव्य आहे. काही लोक म्हणतील महाराज आम्हाला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा नाही का, कारण आम्ही भगवंतच मानत नाही. वेदांत शास्त्रामध्ये सुंदर वर्णन आलं, जे मनुष्य म्हणतील आम्ही भगवंत मानत नाही ते भगवंत मानत नसतील, परंतु मनुष्य देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला असं वाटतं मला सुख मिळावं सुख मिळावं. असा कोण आहे या जगात की त्याला वाटतं मला दुःख व्हावं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाही. प्रत्येकाला सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे, प्रत्येकाला सुख मिळावं वाटतं, परंतु प्रत्येकाचे सुख शोधण्याचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. काहींना वाटतं पैशामध्ये सुख आहे मग ते पैशाच्या मागे पळतात. काहींना वाटतं घर बांधलं म्हणजे आम्ही सुखी होऊ ते घर बांधतात. काहींना वाटतं निवडणूक लढवली म्हणजे आम्ही सुखी होऊ ते निवडणूक लढवतात. काहींना वाटतं नोकरी मिळाली म्हणजे सुखी होऊ ते नोकरी मिळवतात. काहींना वाटतं लग्न झालं म्हणजे असं वाटतं त्यांना बरं का, आणि ते लग्न करतात. प्रत्येकाच्या सुख शोधण्याचे मार्ग वेगळे वेगळे आहे. मनुष्याचा संबंध आयुष्य संपून जातं. सर्व सुखाची आशा आता मी पण टाळ्या वाजवल्या असतं पण मला गायनाचं काहीच कळत नाही. विठ्ठल सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंदता दिशासीन पावला माया वेष्टीला जीव माझा. मनुष्याचा संबंध आयुष्य संपून जात, परंतु मनुष्याला सुख काही भेटत नाही का, कारण तो ज्या ठिकाणी सुखाचा शोध घेतो आहे त्या ठिकाणी सुख नाहीच तर भेटेल कुठून. विठ्ठल एक मनुष्य रात्री 12 वाजेला रस्त्यावरती काहीतरी शोधत होता. लाईटाचा उजेड होता आणि त्या उजेडाखाली तो मनुष्य काहीतरी शोधत होता. तेवढ्यामध्ये त्याचा एक मित्र आला आणि विचारलं, का रे बाबा काय शोधतो? त्यानं उत्तर दिलं, माझे 100 रुपये हरवले, त्या हरवलेले 100 रुपये मी या ठिकाणी शोधतो आहे.
त्या मित्राने विचारलं, मला सांग तुझे 100 रुपये कुठे हरवले? मग त्यानं सांगितलं, मागं ते आपलं कृष्ण मंदिर आहे ना, तिथं हरवले. मग त्यानं विचारलं, बाबा मग तिथं हरवले तर इथं का शोधतो? त्यानं उत्तर दिलं, तिथं अंधार होता, इथं उजेड आहे म्हणून इथं शोधतो. त्या मित्रानं सांगितलं, अरे बाबा तू इथं जन्मभर जरी पैसे शोधले तरी मिळणार नाही. का? कारण इथं नाहीच तर भेटतील कुठून? विठ्ठल जीवनभर सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी संसारातच, पण त्या ठिकाणी सुख नाहीच तर भेटेल. सुख पाताच बापाने सुख पाताच बापाने सुख पाताच बापाने सुख पाताच बापाने सुख पाताच जवाब आले सुख आहे फार थोडं आहे, पण तुकोबारा म्हणतात ना, जे थोडं सुख आहे ते सुद्धा संसाराचं नाही, ते परमात्म्याचंच आहे. का? एका वाक्यामध्ये सांगतो आणि पुढे जातो. मनुष्याला संसारातील एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होते. वस्तूच्या प्राप्तीची इच्छा झाली की मनुष्याची अंतःकरण वृत्ती चंचल होते आणि वस्तू मिळाली की वृत्ती स्थिर होते आणि स्थिर झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान पडतं. ते भान म्हणजे सुख पाहता जवा पाडे. संसारामध्ये सुख नाही महाराज, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी. खाला